काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पालघर वसई-विरार दौऱ्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला. विरारमधील ग्लोबल सिटी येथे काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सचिव विजय पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सकपाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत अर्थसंकल्पाला भांडवलदारांचा खोखला अर्थसंकल्प म्हटले. तसेच धार्मिक वाद निर्माण करणे ही सरकारची कार्यपद्धती असल्याचा त्यांनी आरोप केला. राज्यातील आर्थिक स्थिती ढासळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या वसई विरारच्या येण्याच्या मागची जी भूमिका आहे, पालघर जिल्हा हा 2014ला निर्माण करताना ठाणे हा खूप मोठा जिल्हा झाला होता आणि पर्यायाने पालघर वसई विरार या सगळ्या परिसराकडे थोडं प्रशासकीय हे दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे प्रशासकीय सुविधा मिळाव्या, जो मागासलेपण आहे तो दूर व्हावा, शहरामध्ये वस्त्या वाढत चाललेल्या त्या ठिकाणी सुविधा मिळावा या हेतूकरता 2014ला काँग्रेसने हा जिल्हा निर्माण केला होता. पालघरकडचा जो सगळा परिसर आहे यामध्ये काही जे पुंजीपती आहेत, भांडवलदार आहेत, हा त्या जिल्ह्यातली जमीन गिळंकृत करू पाहत आहे, संविधान गिळंकृत करू पाहत आहे, अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे.